काही नॉलेज, त्याला नॉलेज इंजिनियर्स म्हणतात, ते एक नॉलेज देत असतो आणि इन्फॉर्मन्स इंजिनियरसाठी त्यातून तुम्हाला आउटकम देईल जसं पाहिजे. त्यासोबतच मशीन लर्निंगचा एक भाग महत्त्वाचा असतो आहे. मी जे पहिलं जे उदाहरण होतं ना वैयक्तिक शिकवणी, त्याच्याशी संबंधित आहे मशीन लर्निंग आहे. मशीन लर्निंग खूप डेटा असा दिलेला आहे. याच्याशी बेस खरं सांगायचं कारण मला की एआयच्या कोणाशी डेटा आहे. हा डेटा आपल्याकडून जमा केलेला आहे प्रत्येकाकडनं. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप या सगळ्या माध्यमातून, अनेक माध्यमातून हा डेटा आपला सगळा त्यांच्याकडे आहे. हा डेटा प्रोसेस केला जातो. हा डेटा कसा प्रोसेस केला जातो त्यावर मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग हे आपण म्हणूया. मशीन लर्निंगमध्ये पुन्हा दोन प्रकारे होऊ शकतं. एक सुपरवाइज लर्निंग असतं, एक अनसुपरवाइज लर्निंग असतं. सुपरवाइजमध्ये त्याला शिकवलं जातं सारखं की हे अनेक चित्र दिली एखाद्या गोष्टीची, की अनेक चित्र दिल्यानंतर मग त्याला दुसरं चित्र जे त्याला दिलेलं नाही ते जरी दिलं तरी ओळखेल नाही हे याचं चित्र आहे. हे झाले सुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइजमध्ये त्याचं की फक्त डेटा दिलेला आहे, अनेक चित्र दिलेलं आहे, तो त्याचे पॅटर्न शोधतो आहे. पॅटर्न शोधतो आहे म्हणजे आपण ते टेस्टमध्ये नसतं का की अमुक आकड्याची सिरीज असते, नंतरचा आकडा जरा कोणता, काही आकृत्या असतात, त्या आकृतीनंतर येणारी आकृती कोणती, किंवा यातली विसंगती ओळखा, वेगवेगळे शब्द दिले असतात त्यातला वेगळा शब्द कोणता, अशा अर्थाचे जे प्रश्न आपण सुरुवातीच्या अगदी प्रायमरी असतात त्यामध्ये जसे ते प्रश्न असतात तर त्या प्रश्नावलीप्रमाणे एक पॅटर्न तयार करणं, पॅटर्न ओळखलं आणि त्याप्रमाणे ते आउटकम दिलं, हे खरंच शिकतो आहे. आणि डीप लर्निंग तर हा वेगळा प्रकार आहे. आज पाहतो आपण हे जे आहे ना स्पीच रिकग्निशन वगैरे हे जे काही गोष्टी आहेत, आज तुम्ही बोलताना टाईप होतो आहे व्हॉट्सअपवर, बरोबर आहे. त्याच्या मागे एक भारतीय रेड्डी म्हणून एक करणारा जो आहे तो भारतीय रेड्डी, अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. तर हे जे आहे स्पीच रिकग्निशन हे सगळ्या गोष्टी आहेत डीप लर्निंगच्या माध्यमातून. पण याचे आणखी दुष्परिणामसुद्धा आहे. जसं की मागे TAY नावाची तयार केली होती अमेरिकेत, थिंकिंग अबाउट यू नावाचे. जसं की मी सांगितलं आता अनेक जागावर वापरतो आपण, तसं ते TAY तिला स्वतः शिकण्याची सवय, बोलेलं जे काही ऐकते त्याच्यातून शिकून घेते आता AI एनेबल. पण तिथे काय मुलांनी त्यांना चुकीचं शिकवलं ते कारण असं की मग ती इतकं काही शिकून गेली की ती जर शिवगाळ करणं वगैरे रागावणं वगैरे सगळं काही यायला लागलं, मग ते थांबवायला गेलं. तर असे हे जे जसे प्रकरण समोर येतात तसे तशा ह्या गोष्टी घडत जातात. आता आपल्या याच्यावर की आपल्या याच्यावर काय परिणाम होणार, इतर